नमस्कार बांधवांनो. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असं वाटत होतं की मी एकदा उपमुख्यमंत्री झालोय म्हणजे मी कायमच झालोय का काय, असं अजित पवारांना वाटत होतं. कारण त्यांच्यामध्ये एवढा घमंड म्हणजे गुर्मी आणि गावरान भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्याकडे एवढा माज होता. तर तो माज पूर्णतः जरांगे पाटलांनी त्यांचा उतरवलेला आहे. तर तो कसा उतरवलेला आहे? कारण अजित पवार असं एवढं गुर्मीमध्ये बोलायचे की तुम्ही पाहिलं असेल मराठा आरक्षणाचे एवढं आंदोलन चालू होतं वर्षभरात, म्हणजे प्रचंड मराठा समाज आक्रमक होता. तर त्यावेळी अजित पवार असं बोलायचे की जे कुणीही मुंबईकडे येण्याची भाषा करेल त्यांच्यावरती आम्ही सरळ कारवाई करू. कारण अजित पवार हे कोर्टापेक्षा मोठे झालते. कारण कोर्टाने काय सांगितलं होतं की प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन करण्याचा, असं कोर्टानेही सुद्धा सांगितलं होतं. पण अजित पवार सांगायचे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू. आणि त्या सदावर्तेला, तो वेल्डिंगचा चष्मा घालून फिरणारा तो सदावर्ते, त्याला कोर्टात अजित पवार आणि फडणवीस हे पाठवायचे की जरांगे पाटलांच्या रॅलीला विरोध कर. हे सर्व गोष्टी अजित पवारांनी केल्या. त्यानंतर मीडियावाल्याने अजित पवारांना ज्यावेळेस विचारलं की छगन भुजबळ हे आरक्षणाला विरोध करत आहे तर तुमची काय भूमिका आहे, अजित पवार काय बोलायचे की का छगन भुजबळांनी बोलू नये, त्यांचा अधिकार आहे, छगन भुजबळांनी बोललंच पाहिजे, प्रत्येकाला अधिकार दिलाय संविधानाने, असं अजित पवार बोलायचे. तर त्या ठिकाणी म्हणजे छगन भुजबळांना खत पुरवण्याचं काम हे अजित पवार करत होते. म्हणजे एवढी गुर्मी अजित पवारांमध्ये होती. कारण एकीकडे जरांगे पाटील हे उपोषण करत होते मराठा समाजासाठी आणि त्या ठिकाणी त्यांच्या माता मावल्यावरती लाठीचार्ज करण्यात आल्या होता, डोके फोडण्यात आले होती. आणि तरी अजित पवारांमध्ये एवढी गुर्मी होती, त्यांच्यामध्ये एवढा घमंड होता, तरी ते खुशाल बोलायचे की मराठा आरक्षणाला विरोध करताय छगन भुजबळ तर त्यांचा अधिकार आहे, त्यांनी बोललंच पाहिजे, असं अजित पवार बोलत होते. आणि एवढं प्रकरण घडलं असतानाही अजित पवार एकदाही जरांगे पाटलांना भेटायला गेले नाही. तरी म्हणजे एवढा किती त्यांच्यामध्ये गुर्मी अजित पवारांमध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण त्यांची ती गुर्मी, घमंड आणि माज हा सर्व लोकसभेला जरांगे पाटलांनी त्यांचा उतरवलेला आहे. कारण तुम्ही पाहिलं असं लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्यांची फक्त एकच जागा महाराष्ट्रामधून निवडून आली होती. त्यानंतर अजित पवार हे कोणत्या कोपऱ्यात, घरातल्या कोणत्या कोपऱ्यात बसलेले होते, कोणत्या कोपऱ्यामध्ये तोंडात कागदाचे बोळे घालून कुठं गप बसलेले होते, हे अजित पवारांचा कुठं काही ताळमेळ नव्हता. पण आता अजित पवार 4-5 दिवस झालं बाहेर पडलेले आहेत, त्यांचं आता तोंड दिसायला लागलेलं आहे. इतक्या दिवस त्यांचं तोंड कुठेही दिसत नव्हतं, पण आता तोंड दिसल्यानंतर आता अजित पवार बोलत आहे की मराठ्यांना आरक्षण हे मिळलंच पाहिजे आणि माझा पूर्णतः पाठिंबा आहे, असं अजित पवार हे वारंवार बोलत आहेत. आता हे का बोलत आहेत? कारण त्यांना चांगला लोकसभेला दान काढलेला आहे मराठा समाजाने आणि त्यांचा माज हा पद्धतशीर जिरवलेला आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. आणि त्यानंतर आता विधानसभेची तयारी चालू आहे अजित पवारांची. त्याच्यामुळे आता हे फक्त म्हणजे ह्यांच्या भूलथापा आहेत त्या पूर्णतः. आणि मराठा समाजाला कळकळीची विनंती, अशा भूलथापांना ह्यांच्या बळी पडू नका. कारण अजित पवार आता विधानसभेला त्यांना काहीतरी मतं मिळण्यासाठी आता अजित पवार बोलतील की हे मराठा आरक्षण हे मिळलंच पाहिजे. आता मीडियावाले चॅनल घरी बोलवत आहेत त्यांना आणि वारंवार सांगत आहेत मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. पण अजित पवारांना मी तुम्हाला शब्द देतोय की मराठा समाज तुमच्या ह्या भूलथापांना बळी पडणार नाही. आणि मराठा समाज, तुम्ही किती मराठा समाज आता गोड गोड बोलला तरी मराठा समाज पगळणार नाही हे अजित पवारांना सांगणे. कारण तुमची म्हणजे कशी पद्धतशीर लोकसभेला जिरवली तशीच आता मराठा समाज विधानसभेला ही चांगली जिरवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायचं काम करू नका. कारण तुम्ही मराठा समाजावरती कशी तुम्ही गुर्मी दाखवली, कसा तुमचा घमंड तुम्ही दाखवत होतात हे आम्हाला चांगलं माहिती आहे. पण तरी आपण आपल्या गावरान भाषेत म्हण आहे की गर्वाचे घर हे नेहमी खालीच असते. त्याच्यामुळे अजित पवारांचं जे गर्वाचं घर आहे ते पूर्णतः खाली आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा माज हा पद्धतशीर जिरलेला आहे. कारण आता अजित पवार हे, आता तुम्हाला सांगतो, आता इथून मागे जरी एकदाही जरांगे पाटलांची त्यांनी भेट घेतलेली नाही तरी पण तुम्हाला सांगतो आता अजित पवार हे डायरेक्ट जरांगे पाटलांचे पाय सुद्धा धरतील आणि पाय सुद्धा चाटतील हे तुम्हाला सांगतो. कारण आता त्यांना विधानसभेला निवडून यायचंय, त्याच्यासाठी आता अजित पवार काहीही करतील. कारण आज अजित पवार हे त्यांची आता गुर्मी पूर्णतः जिरलेली आहे. कारण आता ते जे अजित पवार कुणाला भेटायला सुद्धा जात नव्हते ना जरांगे पाटलांना, ते आता काही दिवसांनी जरांगे पाटलांचे पाय सुद्धा धरणार आहेत हे तुम्हाला दिसेल. आणि पण मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे, कारण आपण जी लोकसभेला आपण त्यांची जागा दाखवून दिली तीच आपल्याला विधानसभेला द्यायची, जागा त्यांची दाखवून द्यायची. कारण आपण हे लोकसभेला कसं शक्य झालं, आपण मराठा समाज एकजूट झालात आणि सर्वांनी हे मतदानामध्ये परिवर्तन केलं, त्याच्यामुळे ह्यांची जागा आपण दाखवून दिली. त्याच्यामुळे अशीच जागा आपल्याला शेवटची संधी त्यांना विधानसभेला त्यांची जागा दाखवून द्यायची. कारण आपण ह्यांची आता हे असं बोलत आहेत पण नंतर ह्यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ह्यांची गुर्मी आणि ह्यांचा माज आपल्याला मराठा समाजाला दाखवत आहेत. तुम्ही पाहिलं असेल
हे फक्त बोलायचे आमची भूमिका आहे. लोकसभेला कसे बोलायचे अजित पवार, आमची भूमिका आहे मराठा आरक्षण मिळलंच पाहिजे, पण करायचे काय, काहीच करत नव्हते. फक्त मिळालं पाहिजे असं फक्त तोंडाच्या बातपोळ्या करायच्या आणि बोलायचं फक्त मिळालं पाहिजे, पण करायचं काहीच नाही. म्हणजे म्हणजे काहीच केलं ना अजित पवार, काहीच करत नव्हते, फक्त मीडियावर बोलायचे की मिळालं पाहिजे. पण काय केलं अजित पवारांनी, चर्चा केली का, कोणती समिती स्थापन केली का, कुणबी नोंदी मिळाल्यासाठी काय केलं अजित पवारांनी, का कुठं कोर्टामध्ये दाव घेतले का, कुठं ह्याच्यामध्ये जाऊन न्यायालयामध्ये जाऊन काय केलं अजित पवारांनी, काहीच केलं नाही. फक्त सांगायचे की आरक्षण मिळालं पाहिजे. पण मराठा समाजाला ही कळकळीची विनंती आहे, लोकसभेला आपण भूलथापांना त्यांच्या बळी पडलो नाहीत, पण आता लोकसभेला ही बळी पडायचं नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. आणि जर तुम्हाला सांगतो म्हणजे मराठा समाजासाठी एवढा धोका असताना, खरं जर अजित पवार हे मुख्यमंत्री असते आणि एकनाथ शिंदे जर नसते ना, आपले मराठा समाजाची पूर्णतः वाट लागली असते. एवढा अन्याय ह्यांनी अजित पवारांनी केला असता. कारण एकनाथ शिंदे आहेत म्हणून तरी आपल्याला मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळाला म्हणजे म्हणावं लागेल. कारण शिंदेंनी आपल्यासाठी लवती बाजू घेतली आणि डायरेक्ट जरांगे पाटलांच्या भेटीलाही जात होते. जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. त्या ठिकाणी शिंदे समिती स्थापन केली, कुणबी नोंदी सापडल्या, त्या ठिकाणी त्यांना कुणबी प्रमाणपत्रही अनेकांना मिळाले. हे सर्व एकनाथ शिंदे यांच्यामुळे झालं. कारण त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही हे आपल्याला म्हणावं लागेल. पण ह्या अजित पवार असतील, फडणवीस असतील, यांच्यामध्ये एवढा गर्व आहे, त्यांना कोणत्या गोष्टीचा गर्व आहे आणि काही नाही. त्यांना असं वाटत होतं की हे जरांगे पाटलांना किरकोळ समजत होते हे अजित पवार हे. कारण अजित पवारांना तुम्हाला सांगतो, अजित पवार म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर लोकशाही नसते ना आणि राजेशाही असते ना, अजित पवारांनी एवढा गरीबावरती अन्याय केला असताना, जर एखादा गरीब जर अजित पवारांचे समज स्वागत करण्यासाठी गेला असताना, त्यांनी डायरेक्ट त्याला ढकलून दिला असतं, सांगितलं असतं हो तिकडं. म्हणजे एवढा अन्याय गरीबावरती अजित पवारांनी केला असता. पण आता कसं झालंय, ही लोकशाही आहे, त्याच्यामुळं जसं मतदान लोकशाही म्हणजे जनता जसे मतदान करेल तसंच निवडून येता येईल, असंही आपला पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आहे, भारतामध्ये आहे. म्हणून आता अजित पवारांना कस तरी थोडंफार तरी नमस्कार हे गोरगरिबांना करावं लागतंय. आता म्हणजे हे कसे आता लोकशाही म्हणून हे अजित पवारांना करावं लागतंय. पण राजेशाही असते ना, ह्यांनी जनतेला जगून दिलं नसतं. अजित पवारांनी एवढा अन्याय केला असता, म्हणजे एवढा वाईट नेता मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पाहतोय. मी एवढा गुर्मी असणारा घमंड असणारा नेता मी पहिल्यांदा पाहतोय. कारण एवढा कसा गर्व हे अजित पवारांना असं मला कळायला तयार नाही. कारण ज्यावेळी एखादा त्यांचा म्हणजे कार्यकर्ता जर अजित पवारांसमोर जाऊन बोलला की ओनली दादांचा विजय असो असं बोललं, तर अजित पवार त्याच्यावरती रागाने बोलतात, ए गपरे दादा पादा, ए गबस तू अजिबात बोलू नको, असं अजित पवार रागाने कार्यकर्त्यावरती बोलतात. म्हणजे विचार करा, जर राजेशाही असती, लोकशाही जर महाराष्ट्रामध्ये नसते, तर अजित पवारांनी कसा अन्याय हा गरीबावरती केला असता हे आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही. त्याच्यामुळं अजित पवारांचं ही गुर्मी, घमंड आणि माज हा आपल्याला विधानसभेला चांगल्या प्रकारे जिरवायचा आहे. त्याच्यामुळं अजिबात भूलथापांना ह्यांच्या बळी पडू नका. हे सांगायला काही बोलतील की मराठा आरक्षण मिळणार आहे, पण मिळणार काय हे आपल्याला काही देणार नाही, आपल्याला चांगलं माहिती आहे ह्यांच्यामध्ये किती गुर्मी येते. त्याच्यामुळं आपण सावध राहून विधानसभेला आपण मतामध्ये परिवर्तन करून ह्यांची आपण जागा दाखवून देऊया, हे मराठा समाजाला मी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा.